राज्यात पूर्वीपासून गृह खाते हे जनतेच्या जीवाचे रक्षण करते, तर महसूल खाते जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करते. या सरकारच्या धोरणानुसार तहसीलदारांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. करमाळा येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले व घरकुलाच्या बांधकामासाठी वाळूचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार नारायणआबा पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य गणेश चिवटे, रश्मी बागल, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार शिल्पा ठोकडे, सहाय्यक दुय्यम निबंधक एस कोकाटे आदी मान्यवर व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, जनतेने गाऱ्हाणी ऐकून मंत्रालयात जाण्याऐवजी मंत्र्यांनी गावात जाऊन जनतेचे निवेदन, तक्रारी स्वीकारणे व सोडवणे हे या सरकारचे धोरण आहे. पुढील 4 महिन्यात जिल्ह्यातील एकही गाव यातून सुटणार नाही याची खबरदारी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी. यापुढे मोजणी प्रक्रियेत गतिमानता येण्यासाठी 15 दिवसात मोजणी पूर्ण करणे, जिल्ह्यातील पाणंद रस्ते व वहिवाटीचे रस्ते जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी यांनी पालकमंत्र्यांचे समन्वय साधून प्रत्येक रस्ते शोधून मोजणी करून शेतकऱ्यांच्या वहिवाटीसाठी सुरू करावेत. तसेच रस्त्याच्या कडेने झाडे लावावीत, जेणेकरून झाडे तोडली जाणार नाहीत, रस्ता बंद होणार नाही. जर कोणी रस्ता अडवला तर त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण मोजणी होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी 24 तास लाईट आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले तर शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी मागण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे शेतकरी सधन व समृद्ध होईल. पुढील 5 वर्षात सर्व शेतकऱ्यांचे वहिवाटीचे रस्ते बारमाही सुरू होतील. यासाठी हे सरकार प्रयत्नशील आहे. राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून अनधिकृत रहिवासी घरे कायमस्वरूपी त्यांच्या नावे करून रजिस्ट्रीचा खर्च शासन करेल. तसेच हे सरकार जनतेच्या हितासाठी असून जनतेचे प्रश्न सोडवणे हे सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे. शिवरायांच्या राज्यकारभारात गतिमानता, पारदर्शीपणा आणि लोकाभिमुखता असे शासन होते. समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीचे कल्याण व्हावे असे विचार डॉक्टर आंबेडकरांचे आहेत. त्यानुसार हे सरकार काम करत आहे. नागरिकांनी दिलेल्या नियमात असलेल्या निवेदनावर 3 दिवसात मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले. तसेच देवस्थानच्या जमिनीबाबत कायदा सुधारणा करण्याबाबत त्यांनी सांगितले. त्याचबरोबर जनतेची जराही हेळसांड करू नये, जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवावेत, भ्रष्टाचाराच्या कुठल्याही तक्रारी येता कामा नयेत अशा सूचनाही महसूल मंत्री बावनकुळे यांनी केल्या.